दुसऱ्या बाजूला कल्पेश म्हात्रे यांना आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग वरती. पहिले षटक हाताळण्याकरिता गोलंदाज देखील गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. अमितला आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये पहिलाच बॉल शॉट ऑफ लेन त्या ठिकाणी हुक शॉट करण्याचा प्रयत्न झाला होता, तर धावा बुक करता आलेल्या नाहीयेत. प्रॉपरली जे कनेक्शन व्हायला हवं होतं ते कनेक्शन झालेलं नाहीये. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची हाताळणी मैदानामध्ये पार पडली गेले. पहिला बॉल गोलंदाजच्या नावावरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला. पहिलं षटक अमितच्या हातामध्ये सुपूर्द केल्या गेले. सातत्यानं आई भवानी मार्बलपाडा टीमसाठी या ठिकाणी या गोलंदाजाने अनेक वेळा आपलं नेतृत्व या ठिकाणी सादर केलंय या संघामध्ये. फुलटॉस बॉलला लॉफ्ट केलाय. पॉवर प्लेचा षटक आणि त्यामध्ये पॉवरफुल स्ट्रोक दुसऱ्या बॉलवरती आलाय चौकार. 4 धावा. मागचे दोन्ही बॉल सातत्यानं लेग स्टंपच्या बाहेर त्या ठिकाणी पिच केले गेलेत. या बॉलवरती चांगल्या पद्धतीनं स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता. बॅटचा फेस ओपन केला आणि त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला हा चौकार येताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल या ओव्हर मध्ये इथे देखील चान्स घेतलाय. काय कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॅकफुटला जाऊन सरळ बॉल पाठवलाय कव्हर सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 चौकार कल्पेशच्या बॅट मधून. कल्पेश पाटील आठ धावा स्कोर कार्ड वरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. चौथा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेट. फुलटॉस बॉल हा देखील बॉल मिड ऑफला काढला कॅप मध्ये थ्रू दी गॅप लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 3 इन अ रो चौकार. 4 धावा. पहिला बॉल निर्धाव चेंडूच्या स्वरूपामध्ये आला होता, परंतु तदनंतर खऱ्या अर्थाची रिव्हेंज मैदानामध्ये दिली गेल्या आणि ज्या धावा या ठिकाणी डिपॉझिट केल्या जात आहेत चांगला रन्स आतापर्यंत मागच्या 3 बॉलमध्ये येताना आपण पाहतोय. 12 धावा स्कोर कार्ड वरती. इथे देखील बॅकफुट पंच जबरदस्त सुपर कव्हरला ठोकलाय चौकार. रणजित किनी यांच्या स्वागताकरिता 4 धावा चौकार. सोळा धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झालाय. शेवटच्या बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. आता या शेवटच्या बॉलवरती काय रिझल्ट येईल, कारण मागच्या 4 बॉलवरती आमचे स्कोरर योगेश दादा त्यांना फक्त 4चा पाडा या ठिकाणी लिहावा लागलाय स्कोरबोर्ड वरती. 16 धावा स्कोर कार्ड वरती. 5 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला. 6वा बॉल हा फुल टॉस टाकलाय. इथे डीप मध्ये फिल्टर होता. 1 धाव मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती 17 रन्स स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. आफ्टर 1 ओव्हर एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. ओव्हर नंबर 2 मध्ये जतीन गोलंदाजी मार्क वरती त्या ठिकाणी आपण पाहतोय. सेकंड ओव्हर मध्ये दाखल झाला. स्ट्राईक एंड वरती ज्याच्या बॅट मधून धावांचा अक्षरशः पाऊस पडतोय तो फलंदाज खेळपट्टीवरती ताठ मानेनं या ठिकाणी रुबाब दाखवतोय. तास पडा गावाचा. धावसंख्या फलकावरती 17. कल्पेश पाटील आपण पाहतोय. 4 चौकार. हा बॉल चांगल्या पद्धतीने फिरवला
बॉल बाउन्स देखील झाला होता पडल्यानंतर. चांगलं व्हेरिएशन या बॉलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची संख्या त्या ठिकाणी झाली मैदानामध्ये. डॉट बॉल स्ट्राईक वरती आपण पाहतोय जतीन आपण पाहतोय डॉट बॉलची संख्या त्या ठिकाणी झाली. सुरुवात चांगली झाली या षटकाची. दुसरा बॉल या ओव्हर मधील. हा बॉल देखील त्याच पद्धतीनं त्याच लाईन अँड लेंथ वरती ठेवलाय, परंतु इथे थोडस जास्त या ठिकाणी बोलताना पाहायला मिळालं. वाईट बॉल मिळेल या बॉलवरती. एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव मिळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 18 रन्स स्कोर वरती आपण पाहतोय. चांगली सुरुवात मिळाली आहे. आई जीवदानी गासपाडा टीमला टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागली. निर्णय त्यांच्या बाजूने नव्हता, परंतु जे बॅटिंग कल्पेश पाटीलने केलं, कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. हा चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय, कारण ऑलरेडी ऑप्शनच्या बाहेर शफल झाले होते आणि त्यानंतर बॉल रिलीज झाल्यानंतर गोलंदाजाला रिच व्हाईटचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळते. 18 धावा स्कोरकार्डवरती 2 बॉल आतापर्यंत झाल्यात. लेग कटर चांगल्या पद्धतीनं जतीन मैदानामध्ये हाताळतोय आणि या लेग कटरचा फायदा जतीनला आतापर्यंत मिळाला आहे, कारण मागच्या 3 बॉलमध्ये विथ द बॅट या ठिकाणी रन्स आलेला नाही आहेत. त्यामध्ये एक व्हाईट बॉल देखील आहे. इथे समोर फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, परंतु इथे आउटफील्ड आज खऱ्या अर्थानं फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहे. डेफिनेटली या बॉलवरती रिझल्ट 4 होता, परंतु इथे फक्त सिंगल मिळालंय. 19 हा फलकावरती 3 बॉलचा केल्या ठिकाणी झालाय. 19 रन्स स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. दुसरं षटक प्रगती पथावरती जतीनच्या विरोधामध्ये धावा येणं आता कठीण झालंय आणि नशीब सुद्धा साथ देऊ लागलं फिल्डिंग करणाऱ्या टीमला. आता इथून खरा संघर्ष असणार आहे, तो म्हणजेच कल्पेश म्हात्रे आणि कल्पेश पाटीलचा. लेफ्टी कल्पेश स्ट्रायकिंग वरती आहे. कल्पेश म्हात्रे यांना पण पाहतोय, एक अतिशय विध्वंसक फलंदाज. धावा येणं गरजेचं आहे. ऑफ ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पेश केला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर होता, एकच धाव मिळेल. फलकावरती 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. मागच्या 4ही बॉल मध्ये एक वेगळी नवीनता, एक स्पेसिफिक व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. रायटी बॅटरच्या विरोधामध्ये चांगल्या पद्धतीने लेग कटर्स हाताळले गेलेत आणि जेव्हा लेफ्टी बॅटर समोर आला त्याच्या विरोधामध्ये तिथे फुलर लेंथ वरती गोलंदाजी केले. कॉट बँडचा या ठिकाणी इशारा आणि कॉट बँडच्या रूपामध्ये विकेट मिळताना पाहायला मिळते. बॅटर कल्पेश पाटील एक बिग विकेट. अतिशय विध्वंसक फलंदाज तंबूच्या असला परतला जातोय. गॉन. नवीन फलंदाज चिराग मैदानामध्ये दाखल होते. कल्पेश पाटील संघी बॅटिंग मैदानामध्ये करत होता. 20 धावा स्कोर कार्ड वरती शेवटचा बॉल. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत 17 धावा येताना आपण पाहिल्या होत्या, परंतु जतीनने कमबॅक असा केला की इथे धावा येणं कठीण झालंय. फक्त 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. हा देखील बॉल इथे उंची जास्त प्राप्त झालाय. बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल, फिल्डर डीप मिड विकेटला आणि कॅच ड्रॉप. जतीन इथे जीवाची आकांक्षा करतोय, अतोनात प्रयत्न करतोय गोलंदाजीमध्ये, परंतु फिल्डिंग करत असताना आतापर्यंत ती साथ मिळालेली नाहीये. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या फलकावरती 21. 21 धावा फलकावरती 10.50 ची सरासरी. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग एव्हरेज 17च्या घरामध्ये होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक असा झाला की चर्चा करण्यासाठी भाग पडले गोलंदाज जतीनने. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात, जाऊया संगीत कक्षामध्ये. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा गोलंदाज अमितला आपण पाहतोय. मागच्या ओव्हरमध्ये रन्स खर्च झाल्यात. 17 धावा त्याच्या स्पेलमध्ये आला होता. विकेटचा कॉलम खाली राहिला होता.
आता या तिसऱ्या षटकामध्ये धावांची अपेक्षा भरपूर आहे, कारण एक सेट बॅटर तंबूच्या आसारा परतला गेला. दुसऱ्या बाजूला चिरागला जीवनदान मिळालं. पहिलाच बॉल चांगला कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. बॉल जाईल डीप मध्ये, शतक त्या ठिकाणी येत आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. तत्पूर्वी 2 धावा मिळतील या बॉलवरती आणि या दुहेरीच्या सहाय्याने टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत 23 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता रन्स पूर्णपणे थांबलात. धावांचा जो वेग होता तो आता पूर्णपणे या ठिकाणी कमी झालाय, कारण ज्या फ्लोने पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, आता या ओव्हरमध्ये तो पुन्हा एकदा फ्लो ओपन होतोय का? परंतु ज्या बॅटरने आक्रमण केला होता तो बॅटर तंबूच्या आसऱ्याला परतला गेलाय. चांगला फ्लो लेनचा बॉल लॉंग मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एकच धाव मिळेल. 24 फलकावरती 2 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. मागील 8 बॉलमध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये. पहिल्या षटकामध्ये चौकारांचा पाऊस आपण पाहिला होता. असं वाटलं होतं की इथे डेफिनेटली 70+ रन्स जाऊ शकतात. कल्पेश जर या तिसऱ्या षटकापर्यंत असता तर इथे जरूर या धावा ज्या आहेत आपल्याला डेफिनेटली 35 ते 40च्या घरामध्ये असत्या. 24 धावा स्कोर कार्ड वरती, कारण ज्या फ्लोने कल्पेश बॅटिंग करत होता, एक फ्री माइंड आणि त्याचा जो पॉझिटिव्ह इंटेंट होता एक वेगळ्या उंचीवरती त्याला घेऊन जात होता पहिल्या षटकामध्ये. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. अलॉन द कार्पेट बॉलला एक्झिक्यूट केले डीप विकेटला. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल. आता इन्स्पायर झालाय गोलंदाज अमित. मागच्या ओव्हरमध्ये ज्या ज्या घडल्यात त्याने अभ्यास केला मागच्या षटकामध्ये आणि सेकंड स्पेल वरती त्याला आणल्यानंतर खऱ्या अर्थानं त्याला स्वतःला सिद्ध केलंय. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 25-3 बॉलचा खेळ आतापर्यंत मैदानामध्ये झालाय. मागचे तिन्ही बॉल परफेक्ट टप्प्यावरती हाताळले गेलेत. मागचे तिन्ही बॉल फुलर लेंथ वरती. हा देखील बॉल यॉर्कर टाकायचा होता. यॉर्करच्या अंदाजामध्ये होते. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप महिलेपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 27. 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. अजूनही या तिसऱ्या षटकामध्ये 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत झाल्यात. सध्या तरी तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. तिसऱ्या षटकामधील 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे आणि ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना गोलंदाजी मार्क वरती अमितला पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आणला. इथे जरूर विकेट मिळताना पाहायला मिळेल आणि सरळ बॉल बरोबर यष्ट्यांवरती जाऊन आदळला. लेग स्टंपला डिस्ट्रॉइट केले गेलं. बॅटर चिराग बॅक टू द डगआउट गॉन. पाकाची रात पुनवीची चैता पाकाची येल जायली पाटीची आई येल जायली. नवीन फलंदाज नितेश मैदानामध्ये दाखल होतोय. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या फलकावरती 27. 27 धावा फलकावरती. अंतिम चेंडू या ओव्हर मधील अंतिम बॉल. फिक्स शॉट बॉटम हँडचा चांगला वापर त्या ठिकाणी केला. डीप मिड विकेटला शतक जतीनला आपण पाहतोय. 2 धावा इझिली मिळून जातील या बॉलवरती. 29 झाल्यात स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये समाप्त झाला. तिसऱ्या षटकाचा शेवटचा बॉल, त्यावरती 2 धावा येताना पाहायला मिळाला. अजूनही 2 षटकांचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. आता येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये इथे कशा पद्धतीने धावा टार्गेट केल्या जातील याकडे लक्ष वेधित असणार आहे, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये एकही बाउंड्री आलेली नाहीये. तब्बल 13 बॉल आणि 13 बॉल नंतर आता अटॅकिंग मूडमध्ये येतील का नेक्स्ट मॅच V24 चंदन सर आणि त्यांना दोन करत असताना जयदुर्गा रायपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता मनीष या ठिकाणी दाखल झाल्यात. ओव्हर नंबर 4 मध्ये कल्पेश आणि त्याचबरोबर नितेश ही जोडी सध्या खेळपट्टीवरती आहे. पहिल्या षटकामध्ये कल्पेश म्हात्रेने बॅटिंग एन्जॉय केले होते.
कल्पेश पाटीलची आता स्वतःला इथे बॅटिंग मध्ये चांगले रन्स बनवावे लागणार आहेत आणि पहिल्याच बॉल वरती तब्बल 13 चेंडूंनंतर 13 चेंडूंची प्रतीक्षा संपलाय आणि आलाय चौकार 4 धावा. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला बॅटर कल्पेश म्हात्रेच्या बॅटमधून. 33 धावा फलकावरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. चौकाराच्या सहाय्याने 33 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. आता पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर येणारे 5 बॉल ते प्रश्न सतावत असताना मनामध्ये गोलंदाज मनीषला कमबॅक करू शकतो. अमित सारखा गोलंदाज 17 धावा आल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एकही चौकार मारू देऊ शकत नाही, तर या ओव्हरमध्ये का कमबॅक होऊ शकत नाही हे दर्शवून देत असताना मनीष मैदानामध्ये आणि विकेट घेतलाय कल्पेशची. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर दिलंय. बॅक टू द डगआउट गॉन. होतोय 33 धावा आणि 33 वरती 3 धक्के. तेहतीस धावा फलकावरती आपण पाहतोय. नवीन बॅटर नितेश मैदानामध्ये दाखल झालाय. चौथं षटक सध्या प्रगती पथावरती. 2 बॉलचा खेळ मैदानामध्ये झालाय. 10 बॉल अजूनही शिल्लक आहे. येणाऱ्या 10 बॉल मध्ये या ठिकाणी कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. 20 धावा जरी आल्या तरी एक चांगलं टार्गेट उभं होऊ शकतं. नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर बॉल पिच झाला. जी रेड लाईन आपल्याला पाहायला मिळते त्यावरती बॉल पिच होताना पाहायला मिळाला. त्या स्पॉटवरती एक्स्ट्रा रन मिळेल. 34 धावा फलकावरती. 34 स्कोरकडे आपण पाहतोय. मनीषाला गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती चौकार त्याच्या विरोधामध्ये आला, परंतु दुसऱ्या बॉलवरती प्रत्युत्तर असं दिलं की आज कल्पेशला खऱ्या अर्थानं जरूर प्रश्न सतावतील. या बॉलवरती चांगल्या पद्धतीनं हाय बॅकलिपनं सरळ बॉलला पाठवलंय. डीप स्कोर लेग सीमारेषा पलीकडे 6 धावा. चांगल्या पद्धतीनं स्पॉटला पिक केला आणि तदनंतर डीप स्कोअर लेगला हा षटकार ठोकला. धावसंख्या फलकावरती 40 रन्स स्कोरकडे आपण पाहतोय. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला. गोलंदाज मनीष या ओव्हरमधील चौथा बॉल. फुलटॉस बॉल. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप त्या ठिकाणी दिलाय. वेळ कमी होता. विदिन सेकंदामध्ये त्या ठिकाणी स्वतःला या ठिकाणी कंट्रोल मध्ये आणायचं होतं आणि ते करून दाखवलंय गोलंदाज मनीषने. 41 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा क्षमास्वी 40 धावा स्कोर कार्डवरती. 40 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. पुढचा बॉल या ओव्हर मधील. हा बॉल देखील आय थिंक नो बॉल आहे. यस, नो बॉल तरीके आपण पाहतोय. टीमची टोटल फलकावरती 41. 41 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत चौथं षटक प्रगती पथावरती. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती मनीष. या ओव्हरमधील पुढचा बॉल. इथे समोर फटका लॉंग ऑनला डिपॉझिट करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. या बॉलवरती फ्रीडचा बॉल होता त्यामुळे बॅटिंग आणि टीमला कुठल्या प्रकारचे नुकसान होणार नाहीये.
शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज मार्कवरती मिस्टर मनीष. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, फटका जबरदस्त आहे, क्लीन अँड क्लिअर. शेवटच्या बॉलवरती धमाका. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 48 रन्स स्कोर कार्ड वरती 48 फलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. कम ऑन डीजे. पाचव्या षटकाला या ठिकाणी सुरुवात होते. 5व्या षटकामध्ये गोलंदाज दाखल झालेत. गोलंदाजी मार्क वरती वेदांतला आपण पाहतोय. स्लॉग ओव्हरची जबाबदारी वेदांतच्या खांद्यावरती या ठिकाणी ठेवली गेली. 48 फलकावरती 48 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. अजूनही 6 बॉलचा खेळ बाकी आहे. एक चांगली टोटल स्कोर कार्ड वरती उभी झाला. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस झाला होता, तो सुद्धा सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला होता. 6 बॉल 4 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार आला होता घनश्याम भोईर यांच्या माध्यमातून. इथे पहिल्या चेंडूवरती फुल शॉट पॉवरफुल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि सरळ बॉल निघून जातो आहे. 6 धावांकरिता षटकार. फोर रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 54 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि वेदांच्या पहिल्याच बॉल वरती षटकार आलाय. हा देखील बॉल जबरदस्त पुल शॉट पॉवरफुल स्ट्रोक. 6 धावा षटकार. साठ धावा स्कोर कार्ड वरती. 2 बॉल्स खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. गोलंदाज वेदांत वरती या ठिकाणी हल्ले चढवले जात आहेत. सामन्याचं नाव घेत नाहीयेत फलंदाज. हा बॉल देखील जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला होता आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट केला. बॅटर नितीशला परतावं लागेल तंबूच्या आसराला. मैदानामध्ये दाखल झालाय. धावसंख्या फलकावरती 60 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतोय. 3 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आल्यानंतर तिसऱ्या बॉलवरती इम्प्रोव्हायझेशन होताना पाहायला मिळालं आणि ऑफस्टंपवरती बॉल ठेवला. तिथे विकेट मिळाली गोलंदाज वेदांतला. जे 2 बॉल षटकार आले होते ते 2 बॉल बरोबर बॅटच्या रडारमध्ये दिले होते, बॅटच्या पट्ट्यामध्ये दिले होते. त्याचा पुरेपूर फायदा बॅटर नितीशने घेतला. चौथा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट वेदांत दाखल झाला. हा बॉल बॅकवर्डला जाऊन चांगला स्क्वेअर ड्राईव्ह आणि सरळ बॉल पॉइंट सीमारेषा पलीकडे निघून जाताना पाहायला मिळतोय. 4 धावा चौकार. चौसष्ट धावा फलकावरती 64.
सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया जयदुर्ग रायपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट V24 चंदन सर. तर शेवटचा बॉल या 5व्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी आपण येऊन राहायचं. एका बाजूला V24 चंदन सर आणि त्यांना धरून करत असताना जयदुर्ग रायपाडा या दोन टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. अजून एक चांगला बॉल. सुरुवात 2 षटकारांनी झाली होती परंतु शेवटचे 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती 64 धावा फलकावरती 65 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. 65चं टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस रिया आमचे साथी संयोजक धनंजयजी पाटील सर त्या ठिकाणी जोडले जातील टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला जयदुर्ग रायपाडा आणि त्यांना 2 हात करत असताना आपण पाहणार आहोत V24 चंदन सर. दोन्ही टीमचे कॅप्टन सर टॉस रिया. Cheek, hello, cheek. Cheek, hello, cheek. वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपाडा आयोजित आपण पहिला तर वाघोबा चषक जांभूलपाडा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. आजचा 4था दिवस स्पर्धेचा आपण पाहतात. महत्वाचा मॅच मैदानावरती रंगलायत. एका बाजूने आई भवानी मारंबलपाडा आणि दुसऱ्या बाजूने आई जुदानी घासपाडा भाटपाडा या 2 संघादरम्यान मॅचला सुरुवात होईल. सुरुवातीला धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर उभारण्यात आल्या त्या मात्र 64 आणि 65 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग हा येणाऱ्या 5 ओव्हरमध्ये 5 षटकांमध्ये करायचा आहे. तो टीम आई भवानी मारंबलपाडा या संघाला. पुढील मॅच V24 बॉईज चंदन सर आणि जयदुर्ग रायपाडा दोन्ही टीमचे कर्णधारास विनंती आपण येऊन थांबायचे आहेत. V24 चंदन सर आणि जयदुर्ग रायपाडा मध्ये पुढचा मॅच होईल. पहिला मॅच 44-45 लक्षाचा पाठलाग आपण पहिला शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव या संघानं मात्र पूर्ण केला होता. आणि आता त्याच्यानंतरचा हा मॅच क्रमांक 2 सध्या आपण पाहतायत. आजच्या दिवसामध्ये खेळणारे 10 संघ आहेत. इनिंग अगदी या संपायच्या अगोदर म्हणजे 4 षटकांच्या अगोदर टॉसला येणं बंधनकारक असणार ही विनंती आहे. टीम V24 बॉय चंदन सर आणि जयदुर्ग रायपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करू. त्याच्यानंतर गावदेवी वैतीपाड आणि NCC नारंगी बी चा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी आणि RK डोंगरपाडा एकूण 10 संघ आहेत. चला मॅचच्या दिशेने आपण बोलूयात. सामन्याच्या दिशेने आपण बोलूयात. पुन्हा सर्वांचं स्वागत आहे. एक महत्वाची स्पर्धा या वैतरणा विभागातील आपण पहिला तर मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा सध्या सुरू आहे. डिका स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण मात्र घर बसल्या पोहोचवलं जातात. अंपायर तयार आहेत. मॅचच्या दिशेने आपण वळूयात. मेहुल या ठिकाणी दाखवतात. मेहुल आपले स्वागत. पहिला बॉल
कल्पेश पाटील एक अनुभवी खेळाडूपैकी एक असलेले खेळाडू आहेत. चला टायमर आता सेट केले जाणार आहेत. 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत 4 षटकं फेकण्यासाठी. कदापि त्या 4 षटकांमध्ये 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटकं टाकली नाहीत, मग 5व्या षटकामध्ये तुम्हाला अतिरिक्त एक खेळाडू हा 30 सेकंदच्या आतमध्ये घ्यावा लागेल. पहिला बॉल दोघांनाही बेस्ट ऑफ लक. कल्पेश पाटील तयार. विशालसाठी फटका इनसाइड आउटचा खेळलाय. बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या दिशेने. कल्पेश धावलाय परंतु नाही थांबू शकला बॉलला. चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या पार. चौकार. आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं तर दमदार सुरुवात त्या ठिकाणी मात्र मैदानावरती केली जाते. अगदी क्लासिकल अंदाजामध्ये खेळलेला हा फटका 4 धावा मात्र त्या ठिकाणी देऊन जाणार होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल विकेट किपरच्या दिशेने मात्र निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 बॉलचा खेळ समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 4. हवेमध्ये खेळलाय फटका फसलाय. कल्पेश आलाय घेतलाय झेल. विशाल पाटीलचा संपलाय खेळ. एक महत्वाची विकेट मोठी विकेट विशाल पाटीलची. आउट. मैदानावरती मनीष दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूने आपण पाहिलं तर आता वेदांत आणि मनीषला हा खेळ साकारावा लागेल. 65 धाब्यांच्या लक्षात पाठलाग करायचे आहेत. सुरुवातीला कल्पेश पाटीलची एक दमदार इनिंग पाहायला मिळाली. 18 धाबा त्याच्या बॅटमधून आल्यात. कल्पेश मात्रेच्या बॅटमधून 6 आल्या होत्या. चिरागनं मधल्या कालावधीमध्ये 6 धाबा बनवल्यात. नितेशनं मैदानावरती 8 धावेची इनिंग खेळली. परंतु दुसऱ्या बाजूने नितेश गोल्ड या नावाने प्रसिद्ध असणारा खेळाडू त्यांना मैदानावरती 19 धावेची इनिंग साकारली आणि शेवटी संदेशनं 4 धाबा बनवल्यात. प्रत्येकाची अगदी ती बॅटिंग खूप महत्वाची होती. धाबा त्या ठिकाणी बनवण्यात आल्यात. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर परफॉर्मन्स तितका चांगला देऊ शकला नाही टीम आई भवानी मार्मलपाडा. लोअर फुलटच बॉल फटका छान खेळलाय. मिडॉनच्या डोक्यावरून बॉल चाललाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या अपार. मिळतील धाबा 4. चौकार. मिडॉनच्या अगदी डोक्यावरून बॉलला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं होतं चौकारासाठी. ऑफटमच्या बाहेरचा बॉल ड्रॅग करून खेळायचा होता. बॉलला अगदी ऑफटमच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्या ठिकाणी फिल्डिंग केलं आपल्या फॉलो थ्रो मध्ये कल्पेश पाटील यांनी. खूप छान पद्धतीने आतापर्यंत हे षटक पाहायला मिळत आहेत. चला धीरेंद्र भगत उपस्थित होता त्यांचे आपण स्वागत करूयात. पुढचा मॅच V24 बॉय चंदन सर आणि जयदुर्गा रायपाड यांच्यामध्ये टॉस केला जाईल. प्रेमराज अनिकेत या ठिकाणी पोहोचले त्यांचे स्वागत आहे. पुढे खेळण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी सिंगल येत असताना पाहायला मिळतात. सिंगलच्या माध्यमातून षटक क्रमांक मैदानावरती 1 चा खेळ संपला. धावा फलकावरती 9. येणारे 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये रन करायचे 56 धाव्यांची अजून गरज असणार आहे. चला नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी केला जाणार आहे. टॉस केला जाईल. आदरणीय सुरेशजी पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ असे टॉस केला जाईल. आपण नाणेफेकीचा कॉल त्या ठिकाणी करून घेऊयात कारण मॅचही ऑन आहे सामनाही ऑन आहे. दोन्ही कर्णधार त्या ठिकाणी पोहोचल्यात. टॉस केला जाईल. मॅच क्रमांक 3
दुर्गेश आलात गोलंदाजी मार्कवरती सेकंड ओव्हर मध्ये. दुर्गेश तयार. पहिला बॉल दुर्गेचा समोर खेळला फटका फसलाय. चिराग चिंट्या यांच्या हातामध्ये चेंडू मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेतलाय झेल, संपलाय खेळ मनीषचा. मनीष बॅक टू दी डगआउट गॉन. कॉल आदरणीय सुरेशजी पाटील साहेब यांच्या सोबत केला जाईल. दोन्ही कॅप्टन पोहोचले आहेत. आपण टॉस करूयात. त्या ठिकाणी 5 षटकांचा मॅच असणार आहे. कॅमेरामॅन केला जातोय आणि टॉस जातोय. जेडीआर जय दुर्गा रायपाडा संघाच्या बाजूने टॉस गेलेत. डिसिजन सांगायचे. जय दुर्गा रायपाडा संघाने टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग स्वीकारलं. बॅटिंग करायचे आहेत V24 बॉय चंदन सार या संघाला मैदानाच्या मध्ये. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला संघाची धावसंख्या आहे 9. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 लॉस ऑफ 2 विकेट. पंकज नव्यानं बॅटर मैदानाच्या मध्ये येत असताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारे बॅटिंग करतायत. वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपड आयोजित वाघोबा चषक 2026 आपण पाहतात. त्याचा दिवस क्रमांक 4. उद्या स्पर्धेचा अंतिम दिवस रविवारचा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि 8 फेब्रुवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहणार आहोत. गोलंदाज दुर्गेश तयार. दुर्गेशचा आणखीन एक वेगवान बॉल. डायरेक्ट हिट काम फिट अनुभव दिसलाय विशाल अगदी बंधू दादाचा. आणि पंचाने मात्र त्यापूर्वी लेग बिफोरच्या माध्यमातून तर विकेट घोषित केल्यात. पण एकाच बॉलवरती 2 कहाणी होत्यात. एकतर लेग बिफोरही आउट झालायत आणि पाठीमागून बरोबर डायरेक्ट हिटही झाला होता. त्यामुळे या फलंदाज मैदानाच्या बाहेर येतील. पंकजला मैदान सोडावं लागेल. आउट. मैदानावरती आपण दाखवत असताना पाहायला मिळतात हर्ष 5व्या क्रमांकावरती बॅटिंग साठी आल्यात. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. यापूर्वी या स्पर्धेच्या आपण पाहिलं तर अगदी पहिली विकेटची हॅट्रिक कंप्लीट करण्यात आली होती महेश पाटील यांच्या माध्यमातून. शिरगाव संघाचे खेळाडू त्याने मात्र लगातार 3 विकेट घेतले होते. दुसरा गोलंदाज आहेत जो सध्या विकेट हॅट्रिक वरती पोहोचलाय. 2 विकेट आतापर्यंत आल्यात. अपील होते पंचांकडे आणि पंचांचं बोर्ड पुन्हा एकदा हवेमध्ये. आणखीन एक खेळाडू लेग बिफोरच्या माध्यमातून आउट. दुर्गेशनं या स्पर्धेतील दुसरी विकेट हॅट्रिक कंप्लीट केले आहेत. आधीची हॅट्रिक होती महेशच्या नावावरती आणि आता जी दुसरी हॅट्रिक आहेत ती दुर्गेशच्या नावावरती आजच्याच दिवसामध्ये. तीन दिवसामध्ये वैतरणाचं क्रिकेट पाहिलात, ब गटाचा पाहिलात, अ गटाचा पाहिलात, परंतु त्या विकेट हॅट्रिक येत नव्हत्या. आज पहिल्याच मॅच मध्ये विकेट हॅट्रिक महेश पाटीलने कंप्लीट केली आणि दुसऱ्याच मॅच मध्ये लगेचच दुर्गेशने देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट केल्या आहेत. त्यामुळे ह्या सर्व काही गोष्टी आहेत त्या देखील मात्र नोट डाऊन केल्या जात आहेत. अडचणीमध्ये सध्या संघ सापडला तो आई बाबांनी मारंबला पडायचा संघ 9ला 4 विकेट 1.3 बॉल्स आतापर्यंत खेळ संपलाय. विकेट वरती विकेट हे मात्र मैदानाच्या मध्ये दिले जात आहेत. पुढचा मॅच देखील महत्वाचा मॅच आहे. V24 चंदन सार आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल जय दुर्गा रायपाडा अर्थात JDR रायपाडा. या 2 संघादरम्यान मॅच पाहायला मिळेल. JDR रायपाडा संघानं प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेत. अपील होत आहे पंचांकडे, परंतु आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळत आहेत.
पाहिलं अगदी स्पर्श होऊन बॉल पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेला होता. डॉट बॉल आल्यात. अमित नव्यानं बॅटर मैदानावरती दाखल झाल्यात. एका बाजूला अमित, दुसऱ्या बाजूला वेदांत. ही जोडी सध्या मैदानाच्या मध्ये आपण पाहतायत. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाल्यात. विकेट 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 आणि त्यानंतर डॉट. पुढील बॉल. फटका चांगला खेळलाय. बॉलला मात्र पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर अमितच्या बॅट मधून. सिक्सर 6. धावा आपण पहिला तर जाऊन पोहोचतात. त्या 15-5 बॉल आतापर्यंत खेळ संपला. शेवटचा बॉल बाकी असेल. या षटकाराची नितांत गरज होती. तो षटकार मैदानावरती आलाय. अजूनही जवळपास 50 धाव्यांच्या लक्ष्याचा पाठलाग मैदानावरती करायचा. येणारे बॉल आहेत 19 बॉल मध्ये रन करायच्यात 50. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. दुर्गेश. स्ट्राईक एंडवरती आपण पहिलं तर अमित. सन्मान दिलाय. शेवटच्या बॉलवरती आपण पहिलं तर एक सिंगल येत असताना पाहायला मिळतात. 18 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी असेल. 49 धाव्यांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ जाणार नाही. याची आई जुदाने घासपाडा भाटपाडा टीम आपण काळजी घ्या. या आपण जाऊयात डीजे कडे. ऐकूयात संगीत आणि पुन्हा येऊयात मंचाच्या दिशेने. खेळ मैदानावरती बाकी आहेत. 49 धावेची गरज आहे. दीपक खांडेकर मैदानाच्या मध्ये गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. एक वेगवान गोलंदाज म्हणून देखील आपण या खेळाडूकडे पाहताय. सुरुवातीला प्रमुख गोलंदाज म्हणून तो कामगिरी या संघाच्या माध्यमातून पार पाडायचा, परंतु आता 3ऱ्या क्रमांकावरती त्यांना घेऊन आलाय. काही वेळा तुमच्या संघामध्ये कालांतरानं बदल करणं गरजेचं आहे. तुमचा कुठला खेळाडू पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करत असेल तर त्याला बदल करणंही गरजेचं आहे. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 49 धावेची गरज आपल्याला पाहायला मिळेल या मॅच मध्ये. पहिला बॉल दीपक खांडेकर. ओद विकेट. पहिला बॉल आपण पाहिलं तर खूप छान पद्धतीने डिलिव्हर केलाय. विकेट किपर कल्पेश पाटील यांच्या हातामध्ये मात्र निघून जातोय. डॉट बॉलची समाप्ती ही आपल्याला पाहायला मिळत आहे. जिथे नितेशनं बॅटिंग केली तिथून एक वेगळा अगदी ऊर्जा स्थिती म्हणू शकतात किंवा कंडिशन म्हणू शकतात, ती मात्र आयोजित आणि घासपाडा भाटपाडा या टीमच्या माध्यमातून निर्माण झाली. आणि त्याच्यानंतर त्यांनी पाठीमागे वळून पाहिलं नाहीत मागच्या 2 ओव्हरमध्ये. फटका फसलाय हवेमध्ये. क्षेत्ररक्षकाला कल्पेश पाटील. त्याच्या हातामधून झेल बहुधा सुटत नाही. त्यानं घेतलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. आउट. जशी विशाल पाटीलची विकेट आली त्याच्यानंतर नंबरवरती नंबर लागले आई भवानी मार्मलपाडा टीच्या टीम मध्ये. कारण विशाल एक तंत्रशुद्ध बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे सध्याच्या हंगामामध्ये. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये विशाल पाटील यांनी जी प्रगती केली, मग अंडरआर्म क्रिकेट असू द्यात, ओव्हरआर्म क्रिकेट असू द्यात, तिथे तो चांगला खेळ करत असतो. आणि सुरुवातीला ज्यावेळी विकेट आली कल्पेश मात्रेनं तो झेल टिपला. कल्पेश पाटीलचा बॉल डिलिव्हर केला. फिल्डिंग पोझिशन सजवण्यात आली होती खास करून विशालसाठी. आणि विशालचा तो फटका फसल्यानंतर ती विकेट आली. तिथून मात्र जो नंबर लागला ना तो आतापर्यंत मैदानावरती तसाच दिसतोय. धावफलकावरती धावा संघाच्या एकूण धावा 16 वरती 5 विकेट. आतापर्यंत अर्धा संघ हा डगआउट मध्ये परतलाय. नव्यानं बॅटर मैदानावरती जतीन आल्यात. स्ट्राईक एनला जतीन. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं तर दीपक खांडेकर पुन्हा तयार. पुढील बॉल. ओ चांगला बॉल पाहायला मिळाला. बाहेरच्या दिशेने थोडंसं जात असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातो. येतोय डॉट बॉल. आई जुदाने घासपाडा भाटपाडा म्हटलं तर उत्कर्ष पाटील मॅच आनंद घेत आहेत. आदरणीय विजयदादा घरत यांचे सातत्याने नाव घेतलं जात आहेत. त्यानंतर अजिंक्य जे घरत असतील, पिंट्या दादा किंवा एंटायर टीम
जे मॅच आनंद घेत आहेत. फटका खेळलाय, छान खेळलाय, बॉलला मात्र पाठवलाय सरळ ऑन साइडला, बॅकवर्ड स्कोर लेगच्या डोक्यावरून आलाय खणखणीत षटकार. 6. बॉल मिळाला, त्याच्यावरती मात्र रेडी होते बॅटर जतीन आणि जतीनच्या बॅट मधून कडक स्ट्रोक पाहायला मिळाला होता. पुन्हा एकदा बॅटर वेगानं फिरवली होती, बॅटर अगदी ती ज्या पद्धतीने गेली होती, परंतु बॉल थोडस ऑफ बाहेर घेऊन गेले. डॉट बॉल इथं सरा पाहायला मिळतोय संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती मात्र लगावण्यात आलं 22-22. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 22 ला 5 विकेट. लास्ट बॉल. पुन्हा एकदा मात्र एक चांगला बॉल पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलाय. 22 ला 5 विकेट पाहायला मिळतात. 12 बॉलचा खेळ बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत. 43 हवेचं लक्ष असणार आहे. 12-43 मॅच आहे. पाण्याची गरज आहे, त्यामुळे पाणी मैदानाच्या मध्ये जाणार आहेत. मैदानाच्या मध्ये कंप्लीट होताना पाहायला मिळालं. कल्पेशचं सुरुवातीचं षटक, दुर्गेश आले, दीपक आले आणि तिघांनी आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी केलं. पुन्हा दुर्गेश येत आहेत. सेकंड वर दुर्गेशने हाताळलं होतं, त्यामध्ये 7 धावा फक्त खर्च केला. 3 विकेट मिळवलं, तर हॅट्रिक विकेट त्याने घेतली होती. तो खेळाडू सध्या तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. पुढील मॅच साठी जयदुर्गा रायपाडा आणि दुसऱ्या बाजूने V24 चंदन सर संघ तयार होईल. स्ट्राईक वरती आता वेदांत आलात भरपूर वेळानंतर. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये, पाठीमागे आउटफुल फास्ट आहेत. बॉल थांबणार नाहीत, सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. चौकार. चौकारानं धावफलकावरती धावा देखील पुढे गेल्यात. 12 मध्ये 43 ची गरज असताना आता हा चौकारानं समीकरण पुन्हा एकदा बदलल्यात. 11 बॉल मध्ये 39 धावांची गरज असेल. चला, वेळ जाणार नाही काळजी घ्या, कारण टायमरही सेट आहेत. तुमच्याकडे 3 मिनिटं आहेत. 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 5 बॉल टाकायचेच आहेत, अन्यथा एक खेळाडू हा सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. त्यावरही लक्ष आहेत. 11 बॉलचा खेळ बाकी आहेत. 11 बॉल मध्ये 39 धावांचं लक्ष. फटका खेळलाय, पुन्हा ऑन साइडला ड्रॅग करून खेळलाय क्षेत्ररक्षकाला. त्या ठिकाणी मिसफुल, हातामधून बॉल निसटला आणि गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश मात्रेकडून मिस्टेक, त्यामध्ये चौकार. डीजे वाले भाई ने गाना लगाया, मोड आया. आता मॅच मध्ये हाही मोड येऊ शकतोय, कारण सामना बदलू शकतोय. आमचे डीजे गोकुल देखील आता परफेक्ट टायमिंग साधतायत. 10 बॉल मध्ये 35 धावेची गरज आहे. रंगलाय मॅच सध्या मैदानावरती. वेदांची बॅट बोलू लागलेत. पुढचा बॉल खाली राहिलाय. मन बनवलं होतं ऑन साइडला खेळण्याचा, परंतु ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर ठेवलाय. क्रिकेटचा खेळ ज्यावेळी तुम्ही मैदानावरती खेळता, तुमच्या हातामध्ये बॅट असतात, त्यावेळी ऑन साइड किंवा ऑफ साइडलाही तुम्हाला खेळता येणं गरजेचं आहे. भरपूर वेळा काय करतो आपण, मन बनवतो की ऑन साइडलाच मला मारायचे आहेत, पण कधी कधी गोलंदाज त्याच्या अगदी विरुद्ध दिशेने जाणार. ऑफ साइडच्या दिशेने मात्र बॉल हाताळण्याचा त्यांना प्रयत्न केलाय. डॉट बॉल आलाय. षटकातील पुढचा बॉल 9 मध्ये 35. फटका हवेमध्ये खेळलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पार. वेदांच्या बॅट मधून कडक बेधडक सिक्सर. 6.
षटकार आला म्हणून म्हटलं की हा मॅच बदलण्यासाठी फक्त एक मोड हवा होता. तिथे सुटलेला चौकार, मिसफील्डच्या माध्यमातून गेलेल्या 4 धावा आणि त्याच्यानंतर बदलणारा मॅच. क्रिकेटचा खेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जास्त टाइम जात नाहीत. जशी एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी वेळ जात नाही ना, तसा क्रिकेटचा खेळ आहे. तोही बदलण्यासाठी जास्त काळ आणि जास्त वेळ जात नाहीत. सामन्याचं समीकरण पहा. 8 बॉलचा खेळ बाकी आहेत. 8 बॉल मध्ये रन करायचे 29. चला जास्त वेळ घेऊ नका, सातत्याने मी तुम्हाला विनंती करीत आहोत. मॅच तर बदललाय, परंतु पाहूयात कोणाच्या बाजूने हा सामना जाणार. 8-29. दुर्गेशचा बॉल कमबॅक केलाय पुन्हा एकदा मात्र दुर्गेशनं. शेवटचा बॉल आता मैदानाच्या मध्ये असणार आहेत. येणारे बॉल मैदानावरती शेष आहेत ते मात्र 7 आणि 7 बॉल मध्ये रन करायचे 29. एक गोष्ट, वेदांत तर दुसऱ्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी आला होता, पण त्याला स्ट्राईक कधी दिले तुम्ही? स्ट्राईक 4थ्या ओव्हरमध्ये दिले, त्याला स्ट्राईकच नाही दिली. बाकीचे खेळाडू मनीष आले, पंकज आले, हर्ष आले, अमित आले, पण स्ट्राईक वरती कदापि वेदांतला तुम्ही आणलंच नाही. या गोष्टी क्रिकेटमध्ये जाणं तुम्हाला माहित आहे की लेफ्टी बॅटर या मैदानावरती नेहमी पोचदायक ठरणारे हे मैदानही आहेत. 7-29. वाईड आलाय एक्स्ट्रा बॉल त्या ठिकाणी मात्र हाताळण्यात आलाय. वाईडच्या स्वरूपाने धावसंख्या धावफलकावरती आपण पहिलं तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 37. येणारे बॉल आहे 7 बॉल मध्ये रन करायचे 28. 7-28 वाला मॅच आहे. सामना रंगलाय सध्या. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज दुर्गेश पुन्हा एकदा तयार. शेवटचा बॉल कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे त्याला हिट करेल वेदांत, याच्यावरती देखील लक्ष. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. समोरच्या दिशेने फटका हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल हवेमध्ये आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मात्र घेतली जाईल. येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 6 बॉल मध्ये रन करायच्या 27 धावेंचं लक्ष हे मैदानावरती असणार आहेत. येणाऱ्या 6 बॉल 27 धावेंचं लक्ष. डीजे सहा बॉल आहेत आणि 6 बॉल मध्ये रन करायच्या त्या 27. कल्पेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल खूपच बाहेर टाकलाय. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. 6 बॉल मध्ये 26 धावेचं लक्ष असेल. लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड मैदानाच्या मध्ये आता हे बॅटल रंगल्यात. आमच्या पाठीमागे सिद्ध देखील मात्र 12व्या प्रतिनिधी मधून सध्या काम पार पडतायत. आयोजित आणि घसपाडा बाटपाडा या संघाचं. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. आणखीन एक वेळा मात्र आपण पाहिलं तर लेन. व्हाईट बॉल. सहा 25. पुन्हा व्हाईट बॉल आलाय. दबाव आहे, दडपण आहे, प्रेशर आहे, सर्व काही मैदानावरती दिसतंय. लगातार 3 वाईड आल्यात. धावफलकावरती धावा आता पाहिलं तर येणारे 6 बॉल 24 धावेची गरज. काल अगदी आपल्या भारतीय अंडर 19 चा जो वर्ल्ड कप होता तो खास आपण जिंकलाय. ती स्पर्धा आपण जिंकल्यात आणि आपला अगदी भागातलं असलेलं सुपुत्र आयुष मात्रे त्या टीमचे कर्णधार होते आणि अभिमानाची ती गोष्ट होती. आयुष मात्रेच्या अगदी लीडर मध्ये आपण खऱ्या अर्थानं ती स्पर्धा जिंकली. वैभव सूर्यवंशीचा खेळ किंवा एंटर टीम भारतीय संघाचा जो परफॉर्मन्स कालच्या दिवसामध्ये प्रत्येकानं पाहिलात. फटका समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येत आहेत. बॉलला स्टॉप केलाय. सर्वाधिक महत्वाचा बॉलला स्टॉप करणं. फेकी झालाय त्या ठिकाणी दीपकच्या दिशेने, परंतु दुसऱ्या धावेचा प्रयत्नानं आता विकेट आलाय.
संगीतमय वातावरण सध्या आमच्या डीजे गोकुल अगदी त्या ठिकाणी वाजवत आहेत. येणारे बॉल मैदानावरच्या आतमध्ये आता शेष आहेत, ते मात्र 5 आणि 5 बॉल मध्ये धाब्यांचा पाठलाग करायचा. 23. कल्पेश तयार. कल्पेचा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग मात्र साकारू शकले नाहीत. आणखीन एक महत्वाचा बॉल डॉट टाकलाय. 4 बॉल मध्ये आता 23 करायचे आहेत. एक गोलंदाजाला एक चांगला बॉल टाकायचा आहे. बॅटरला आता 4ही बॉल वरती हिटच करायचे आहेत, मोठेच फटके मारायचे आहेत. फक्त एक चांगला बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा आई जुदानी गासपाडा भाटपाडा या टीमला घेऊन येईल. आजच्या दिवसातील पहिला सामना शिरगाव स्पोर्ट्स शिरगाव संघाने जिंकलात. जयनुमान गावठण कळणेर संघाला पराभवाच्या छायामध्ये पाठवलं. आता दुसरा मॅच आई भवानी मारमलपाडा आणि आई जुदानी गासपाडा भाटपाडामध्ये रंगल्यात. फटका खेळलाय, कडक खेळलाय, बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पार, मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू. षटकाराला आतापर्यंत बॅटर वेदांचा विचार केला तर 9 बॉल त्याने घेतल्यात, 22 धावेची इनिंग त्याने खेळल्यात, 244च्या स्ट्राईक रेटनं त्याने बॅटिंग केल्यात. 2 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. 3-17. हो, पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय बॉल. पंचाने मात्र दर्शवलाय व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी मात्र आता काउंट केली जात आहेत. एक्स्ट्रा धाव येत आहेत. एक्स्ट्रा धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे गेले आहेत, जाऊन पोहोचते ती मात्र 49 वरती. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष आहेत 3 बॉल मध्ये रन करायचे 16. 3-16 क्रिकेटचा रंगलाय 16. आज वाघोबा क्रिकेट क्लब जांभूलपाडा आयोजित आपण पाहता ती संपूर्णतः स्पर्धा आणि त्यामध्ये हा 3-16 वाला मॅच आहे. एका बाजूने आपण पाहिलं तर आई जुदानी गासपाडा भाटपाडा, दुसऱ्या बाजूने संघ आपल्याला पाहायला मिळतो आई भवानी मारंबलपाडा. येणारे 3 बॉल या मॅचचं भवितव्य सांगणारे आहेत, कारण 3 बॉल मध्ये रन करायचे 16. स्ट्राईक एंडला वेदांत. फटका खेळलाय, हवेमध्ये खेळलाय, उंच गेलाय, दूर गेलाय का तर दूर नाही गेला, क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेलाय आणि त्या ठिकाणी टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. संकेतनं हा कॅच कॅरी केलाय. फायटिंग नॉक मैदानावरती वेदांना साकारला होता. त्याने खरं त्यांना फाईट बॅक दिला होता आणि चांगली इनिंग त्यांना मैदानावरती पेश करताना होता. मैदानाच्या बाहेर आलाय. नव्याने बॅटर हर्षद मैदानावरती आलात. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉल मध्ये आता रन करायच्या त्या मात्र 16. फिल्डिंग पोझिशन सजवली जात आहेत. पुढचा मॅच लगेच सुरुवात होईल. जयदुर्गा रायपाडा संघ लगेच फिल्डिंग लावेल आणि V24 चे बॅटर तयार राहणार आहेत. शेवटचा बॉलचा आता खेळ फक्त बाकी राहिलाय. या मॅच मध्ये आता औपचारिकता शेष राहिल्यात. यानंतर घाई करा, कारण जास्त वेळ आपल्याकडे नाहीये. आता 1 वाजलाय दुसरी मॅच संपण्यासाठी. चांगला बॉल पाहायला मिळाला. त्या ठिकाणी पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये गेला आणि सामन्याला जिंकलाय टीम आई जुद आणि गासपाडा भाटपाडा या संघानं सामना जिंकलाय. त्यांचं आपण अभिनंदन करूयात. चला दोन्ही संघ लाईनअप मध्ये आपण हस्तांदोलन करा ही विनंती असणार आहेत. आणि टीम गासपाडा भाटपाड्याला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आई भवानी मारमलपाडा संघाचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. नेक्स्ट मॅच V24 बॉय चंदनसार आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम